हा व्हिडिओ त्या लोकांच्यापर्यंत पोहोचवा जी लोक ह्या गोष्टीवर काम करतील आणि याच्यासाठी परमनंट सोल्युशन काहीतरी काढतील. मागच्या वेळेला मी एक व्हिडिओ टाकलेला होता, शेखर पाटलांनी ज्यावरती आवाज उठवलेला होता, बऱ्याच गोष्टी घडल्या. हे आहे आपल्या कोल्हापूरचं वैभव रंकाळा आणि याला एवढं मस्त डेव्हलप केलं. मागच्या बाजूला बघू शकताय, ही आहे त्याची पहिली बाजू. तर आता ही दुसरी बाजू आहे रंकाळ्याची. हे आता आपल्याला रंकाळा दिसायला आणि हे गटरीचं पाणी आहे. मागच्या वेळेला मी एक व्हिडिओ टाकलेला होता, शेखर पाटलांनी ज्यावरती आवाज उठवलेला होता, बऱ्याच गोष्टी घडल्या. त्यानंतर हे गटरीचं पाणी थांबवण्यासाठी एक भराव टाकण्यात आला, तो पण आपण जाऊन बघूया. तर मी आता जिथे उभारलोय मागच्या बाजूला रंकाळा आहे आणि या बाजूला एक गटर आहे आणि हे गटर इथे मिक्स होते म्हणून इथे एक भराव टाकण्यात आलेला होता. हे इथं भराव दिसायला वाहून गेलाय. पण जर हा भराव वाहून जात असेल तर टाकलाच कशाला? म्हणजे रंकाळ्याचं एक बाजू बघतोय आपण, एवढी स्वच्छ सुंदर रंकाळा केलाय आणि ही दुसरी बाजू ज्यामध्ये डायरेक्ट गटर मिक्स झाले, ह्या विषयावरती आवाज उठवून सुद्धा साधा भराव टाकण्यात आला, जो फक्त एका पावसामध्ये किंवा 2 पावसामध्ये वाहून गेलाय. तर या गटारीचं मूळ जे आहे ते इकंड आहे, ते इकंड पाणी येतंय आणि या रस्त्याच्या बरोबर सेंटर तर अशा प्रकारे मिक्स केलं जाते. हा व्हिडिओ त्या लोकांच्यापर्यंत पोहोचवा जी लोक ह्या गोष्टीवर काम करतील आणि याच्यासाठी परमनंट सोल्युशन काहीतरी काढतील. कारण गट्टर या साईडनं आतमध्ये रंकाळ्यात सोडणं ही इलॉजिकल वाटते मला. तिथं कुठेतरी भराव टाकून बांध करून काहीतरी करून एक परमनंट सोल्युशन काढून हे गट्टर या साईडला किंवा या साईडला कुठेतरी डायव्हर्ट केलं पाहिजे. तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.